फोटोशूटला जाण्यासाठी रेडी झालेले आहे. रेडी झाले म्हणजे रेडी मला तिथे गेल्यानंतरच व्हायचं आहे. कॉस्ट्युम तिथे गेल्यानंतरच वेअर करायचा आहे. मेकअप तिथे गेल्यानंतरच करायचा आहे. 11 वाजेचा टायमिंग होता. आत्ता 12 वाजले ना, आत्ता कडी वाजली आहे. आत्ता ते आलेले आहेत. तर आता आम्ही निघतोय. चलो बाय. बाकीच्या पुढच्या गोष्टी मी तिथे गेल्यावर दाखवते. सावी खूप जास्त खुश होती कारण तिला असं बाहेर फिरायला आणि स्पेशली माझ्यासोबत सेटवर यायला किंवा जिथे शूटिंग असतं त्या गोष्टी सगळ्या बघायला तिला खूप आवडतं. तर आमचं शूट लोकेशन होतं पेनमध्ये कामर्ली. मी पण पहिल्यांदाच ऐकते किंवा पेनमध्येच मी पहिल्यांदा गेले होते, त्यामुळे मलाही फार तिथलं माहित नाही. आणि ही आहे कामर्ली मधली नदी. आता याचं नाव त्यांनी मला सांगितलं होतं पण मला ते आता आठवत नाही. तुम्हाला माहित असेल तर सांगा तुम्हीच. हे ते लोकेशन आहे जिथे आम्ही शूट करणार आहे. हे चिक्कूचं झाड, त्याला बरेच छोटे छोटे असे चिक्कू आलेले दिसत आहेत. आता झालं असं आहे, इथे एक घर दिलेलं आहे मेकअप करण्यासाठी. एक रूम मिळालेला आहे पण चेअरच नाही आहे. आणि आता पूर्ण मेकअप हा उभं राहून करावा लागणार आहे. मेकअपचा सामानही माझ्याकडे नव्हता. त्यांना मी म्हटलं मी मेकअप वगैरे काही आणलेलं नाहीये. ते बोलले ठीक आहे मी मागवून देतो. त्यांनी कोणाकडून तरी हा ऍडजस्ट करून दिलेला आहे. आता बघू हा शेड मला जातोय की नाही. वाटतं तर आहे जाईल असं. पहिल्यांदा कोणाचे तरी प्रॉडक्ट वापरते आहे. आणि हे असं ब्रश वगैरे स्वतःचा असला तरी आपण क्लीन करून घेतो. आता हा दुसऱ्यांचा आहे. मला तर कळतच नाही. मोबाईल मध्ये बघून मेकअप करावा लागतोय. माहित नाही फोटोशूट कसं होईल कारण इकडे मागे खूप अंधार आहे. मिरर आहे इकडे पण इकडे दरवाजा समोर खूप, दरवाजा बंद केला तर मिरर दिसतो आणि अंधार खूप आहे. आता कसं होईल काय होईल. आता जिने मेकअप पाठवलेला आहे कटिंग करायला तिने ब्राऊन टोन पाठवलेला नाहीये. तर मी आता ही मम्मा अर्थची लिपस्टिक आहे यानेच काय करायचं ते करते. आता बघू कसं होतो माहित नाही. मम्मा अर्थची लिपस्टिक मी आय शॅडो म्हणून यूज करते. डोळ्यात फरक लगेच जाणवतो. हा छोटा दिसायला लागला, हा वरनं मोठा दिसतोय. मोबाईल मध्ये बघून कायच मेकअप होणार आहे पण फिनिशिंग नाही पण होतोय. आता एडिट हा होईल फोटो की काय कसं माहित नाही मला काहीच. आणि माझ्याकडे कटिंग करायला ब्राऊन कलर नाही आहे तर मी आता आयब्रो पेन्सिलने काम करते. मी तुम्हाला पूर्ण मेकअप झाल्यानंतरच दाखवते आता कारण मला लेट पण होतं आहे आणि मेमरी फुल आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण मेमरी फुल आहे. सावी मला हेल्प करते आहे. मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते हिल्स घालून. प्रचंड गरम होत आहे. फॅन तिकडे, मी उभी इथे आणि मेकअप करताना आपल्याला गरम होतच. दाखव मी लावते. एक काम सावीला सांगितलं आणि सावीकडे तेवढं त्याची हुक आहे ठीक आहे. तुशी हे बघ मी लावली. तुझे नख मोठे. ठीक आहे चलो आता मी त्यांना बोलवते. हिरोईन आलिया भट्ट. नाही नाही हा माझा फायनल लुक आहे. कसं वाटतं. इथे ओपन स्पेस मध्ये आम्ही शूट करणार हे मला आत्ता कळलेलं आहे. मला वाटलं की काहीतरी झाडं वगैरे असतील, शॅडो असेल तर तिथे शूट होईल
पण भर दुपारचं 12:30-1-2 पर्यंत आमचं हे शूट सुरू होतं आणि आता शूट कम्प्लीट झालेलं आहे. आता आम्ही निघतो आहे घरी जाण्यासाठी. चल बस. मेकअप रिमूव्ह करण्यासाठी चान्सच नव्हता, त्यामुळे म्हटलं आता घरी गेल्यावरच मेकअप रिमूव्ह करू. आणि सावीलाही झोप यायला लागली होती. म्हटलं चला टाइम वेस्ट न करता घरी जाऊ आणि मग बाकीच्या गोष्टी घरी गेल्यानंतर करता येतीलच. खूप ऊन होतं, प्रचंड ऊन होतं. आल्यानंतर इतकं डोकं दुखायला लागलं माझं, इतकं डोकं दुखायला लागलं आणि इतकी झोप येत होती. पण म्हटलं ब्लॉग एडिट करून पोस्ट करायचा आहे संध्याकाळचा. ते केलं म्हणजे अक्षरशः डोकं पण दुखतंय, झोप पण येते, काम पण करायचंय. त्यात मेमरी फुल झालीये, किती काय काय डिलीट करते. म्हणजे आता मेमरीचं तर हे रोजच झालंय, काहीच कळत नाही. आणि आता त्यात एकच टिश्यू होता, वेट टिश्यू, तो पण पूर्ण ड्राय झालाय. आता ही लिपस्टिक निघणार नाही लगेच इझिली. हे बघ, तरी पण त्याचा टिंट आहेच. फोटोशूट तर मी आज करून आले. आता ते फोटोज मिळतील कधी गॉड नोज. कारण बऱ्याचदा आपण शूट करतो आणि फोटोग्राफर आपल्याला पहिले पटकन फोटोज देत नाही आणि मग वाट बघण्यातच आपले बरेच दिवस जातात. म्हणून मी म्हटलं ऍटलिस्ट माझ्याकडे ब्लॉग असेल. आजचं फोटोशूट तर अजिबातच प्लॅन नव्हतं. म्हणजे मी माझ्या बहिणीकडे आलेले आणि असंच तिच्या ओळखीमध्ये कोणीतरी तिला विचारलं की फोटोशूट साठी तू मी करणार का. ती बोलली मी तर नाही करत, माझी बहिणी करते. मग असं सगळं बोलणं झालं आणि मग ते म्हटले ठीक आहे आपण करूया. आणि उद्या मी निघणार होते आणि ते काल बोलणं झालं. मी म्हटलं की उद्याचा दिवस आहे, मी इथे, उद्या आपण करू शकतो. त्यांनी पण सगळं अरेंज केलं. 2 ड्रेस आणलेले, त्यातला एक ड्रेस खूप खराब निघाला. म्हणजे त्याचं स्टिचिंगच खूप चांगलं नव्हतं, शूट करण्यासारखं नव्हतं. मग तो कॅन्सल केला. त्यामुळे एकाच ड्रेसवर केलं. त्यांचाही मूड ऑफ झाला की यार एवढं आपण मेहनत घेतो आणि फक्त एकच ड्रेस, आता काय करणार. त्यांच्या टेलरने तो व्यवस्थित शिवून दिला नव्हता. असो झालं, एकाचं शूट झालं. आता ते कसं झालं काय झालं ते लवकरच तुम्हाला दाखवेल. आणि सावी तर एवढी थकली होती कारण तिथे ऊनच एवढं होतं ना, प्रचंड गरम होत होतं, प्रचंड गरम होत होतं. आणि सावीचं सारखं मम्मा मला झोप येते झोप येते झोप येते. आणि तिथे एक तर बसायला जागा नाही, चेअर नाही. मुंगळे होते, खूप मुंगळे होते तिथे, असे लाल लाल मुंगळे होते. सावला तर असं एकदम टप्पोर सुजून येईल अशा टाईपचं होतं. पण ठीक आहे, केलं आम्ही आणि झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं. आता फक्त बघूयात पुढे फोटोज कसे येतात, शूट कसं झालंय त्यानंतरच कळेल कसं काय ते. सावी खूप जास्त एक्साइटेड होती कारण हर्षू ऑफिसून आता येत होती. हर्षूचा फोन आलेला की मी खाली आले, काही आणायचंय का. हे कळल्यानंतर सावीचं असं झालं की मी आता तिला लिफ्टच्या इथे उभं राहून भो करणार. आणि या गोष्टी आपणही केलेल्या आहेत, खूप मजा येते. आणि सावी सोबत मीही हे खरंच एन्जॉय करत होते. त्यामुळे मी पण वाट बघत होते की कधी हर्षू येते. पण हर्षूला यायला लेट होत होतं. पण सावीचे हे जे सगळे मुवमेंट्स चाललेले होते हे खरोखर कॅप्चर करण्यासारखे होते. तिला खरंच खूप आनंद होत होता, ती खूप वाट बघत होती. आणि माझीही एक्साइटमेंट अजून वाढत होती की खरोखर हर्षू आल्यानंतर काय. पण कॅमेरा बघितला की हर्षू लाजते, ती अजिबात बोलत नाही, एकदम सायलेंट मोडवर जाते. आणि फायनली लिफ्ट बंद झालेली आहे आणि लिफ्टचा डोर ओपन झालेला आहे. आणि आता लास्ट डे मला एक पिझ्झा पार्टी करायचा. अरे आता 2 दिवस झाले पिझ्झा खाऊन. 5 दिवस झाले, सॉरी 6. तर मग ते दर आठवड्याला पिझ्झा खायचा का. अगं नाही ना, मी तिकडे पण नाही खात. मग आता पाहिजे मला आता लास्ट डे म्हणून मागते. फिरायला उद्या सकाळी मी निघणार आहे नाशिकसाठी आणि नाशिकहून मी जाणार आहे पुन्हा मुंबईला. तर ये सावीकडे. सावी नाचत नाचतच येत होती. सावीचे इकडे ये. हेअरकट केलेलं. अरे
रोज हर्षला तुम्ही युनिफॉर्म मध्ये बघितलं असेल, म्हणजे जेव्हा जेव्हा ती ब्लॉग मध्ये आली ती खूप लाजते ब्लॉग मध्ये येण्यासाठी. पण आज मी तिला म्हटलं की नाही, तुला थोडं 2 मिनिटासाठी का असे ना यावं लागणार आहे. खूप रिक्वेस्ट करावी लागते माझ्या घरात सगळ्यांनाच, पूर्ण फॅमिलीला खूप रिक्वेस्ट करावी लागते. सावीला फार कन्व्हिन्स करावं लागत नाही, ती लगेच येते. पण हर्षूला, माझ्या मम्मीला सगळ्यात जास्त, माझ्या मम्मीला म्हणजे आवाजही नको असतो तिचा, एवढं काय म्हणजे. ठीक आहे, असो. आता आम्ही बाहेर जातो आहे. आता मी हा स्टोल बांधून जाणार आहे. मला एकाने इन्स्टाला मेसेज केलेला की तुझ्याकडे स्टोलचं काय काय कलेक्शन आहे, दाखव. स्टोलचं कलेक्शन मी मुंबईला गेल्यानंतर नक्कीच दाखवणार. पण नेहमी मी हा स्टोल वापरते, जवळपास 1-1.5-2 वर्षापासून हा स्टोल वापरते. ऍक्च्युली ही माझ्या ड्रेसची ओढणी आहे आणि ती मला एवढी आवडते की मी जिकडे बघा तिकडे हीच घालून फिरत असते. आणि आता तर मी येताना 2 दिवसासाठी आले होते. त्या 2 दिवसासाठी मी फक्त 2 टॉप, 1 जीन्स, कारण दुसऱ्याच दिवशी मला जायचं होतं म्हणून मी एक स्टोल आणलेला. पण सावीचं म्हणणं होतं की आता आलोय तर थांबूया आपण, आणि मग माझंही असं झालं की ठीक आहे, फार कमी आम्ही एकत्र राहतो. आता उद्या जायचं म्हणून बाहेरच सावीला खायचंच होतं. पिझ्झा पार्टी तिची कॅन्सल केल्यामुळे ती पाणीपुरी खायला घेऊन आली. हे तिने येता जाता वाचलेलं होतं. ते पेनच्या बस स्टॉपच्या बाजूला आहे विनायक ओल्ड पाणीपुरी. इथे त्यांच्याकडे 6-7 प्रकारच्या पाणीपुरी आहेत आणि सगळे वेगवेगळे फ्लेवर आहेत, वेगवेगळी टेस्ट आहे प्रत्येकाची. आणि पाणीपुरी हा मुलींचा आवडीचा विषय असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात सावीला तर फारच आवडते, म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, नाही पिझ्झा तर पाणीपुरी खाऊया म्हणून इथे आलेलो. आणि त्यांच्याकडे बघून मलाही असं वाटलं की ठीक आहे, मी पण ट्राय करते. तिथे जिरा लसूणची होती, ती मी कॅन्सल केली. पुदिना, हाजमा, आपली लिंबू पाणीपुरी होती, अजून रेग्युलर पाणीपुरी होती. अशा 6 प्रकारच्या वेगवेगळ्या पाणीपुरी आणि त्यांची कमाल अशी टेस्ट होती. पण सगळ्यात जास्त हे पाणीपुरीत भरण्याचं मला आवडलं, म्हणजे प्रत्येक वेळेस पुरी ही पाण्यामध्ये डिप करण्याची गरज नाही. मग माझी ही इच्छा झाली आणि मी पण पाणीपुरी खायला घेतली. तिथे असलेली जिरा लसूणची पाणीपुरी जी होती मी ती कॅन्सल केली आणि बाकी सर्व टेस्ट केल्या. मलाही मजा आली, खरंच छान पाणीपुरी होती. थंड अशी छान मस्त टेस्टी पाणीपुरी. तुम्ही आले पेन मध्ये तर बस स्टँडच्या बाजूला विनायक पाणीपुरी नक्की ट्राय करायची. खरंच एवढी गर्दी होती, म्हणजे वेटिंगला लोक होते. मी आता एडिटिंग करते तरी मला ती टेस्ट आठवते. हे बघा, विनायक कोल्ड पाणीपुरी आणि वेटिंगला बघा किती लोक उभे आहेत. त्यानंतर मी डाएट कोक बिस्किट आणि डार्क चॉकलेट घेतलं उद्यासाठी, उद्या खाण्यासाठी. आणि आता सावीने काहीही वाचलं तरी तिला पावभाजीच मिळणार आहे. मी डेझर्ट माय आहे डेझर्ट. पावभाजी फक्त सावीसाठीच ऑर्डर केली होती, कारण मी आणि हर्षू आम्ही घरी जाऊन खाणार होतो. भाजी पोळी जी ऑलरेडी बनवलेली होती, पण सावीला बाहेरचं खाण्याची इच्छा होती म्हणून आम्ही तिच्यासोबत इथे येऊन बसलो. आणि इथे मला आपले फॉलोअर्स भेटले म्हणजे दिसले, त्यांनी मला ओळखलं. पण आम्ही पण गुपचूप, ते पण गुपचूप ते बघत होते, आम्ही स्माइल करत होतो. आणि नंतर आमचं जेवण झालं तिथून आम्ही निघालो. बिल्डिंगच्याच खाली एक शॉप होतं, तिथे थोडीशी शॉपिंग करायला. आणि मग तिथेच आतल्या साईडला ब्युटी पार्लर होतं, तिथे थोडेसे सेल्फीज क्लिक केले. चलो बाय, टेक केअर. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा. अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल, टेक केअर, बाय.